आषाढातलं गोड तळण खाऊन कंटाळा आलाय? काहीतरी झणझणीत तिखट खाऊ वाटते? तर चला मग आज बनवूया आषाढ विशेष खुसखुशीत खमंग झणझणीत अशा तळलेले धपाटे म्हणजेच तिखट पुऱ्या. नमस्कार, अमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया खुसखुशीत खमंग असे तळलेले धपाटे. त्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये घालूया गव्हाचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, तीळ टाकायचं आहे, ओवा थोडासा हातामध्ये रब करून टाकूया म्हणजे ह्याचा फ्लेवर खूप छान येईल. हळद टाकायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मोहनसाठी गरम तेल टाकायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलंय. आता हे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने मिक्स करायचं आहे. थोडंसं थंड झालं की मग आपण हाताने व्यवस्थित पिठाला सगळीकडे तेल चोळून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन आहे ना मुठीमध्ये दाबून बघायचं. ते जर घट्ट झालं तर समजायचं आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे सगळ्या पिठाला. आता हे लसूण आणि मिरची मिक्सरला फिरवून मी बारीक करून घेतलंय ते टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्ट किंवा सैल नाही, नॉर्मल आपलं चपातीचं कणिक असतं तसंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ थोडा वेळ झाकून ठेवलं होतं. आता आपण पुन्हा एकदा थोडंसं हाताला तेल लावून पीठ जरासं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून घेऊया. आता हा गोळा आपण कोरडं गव्हाचं पीठ लावून लाटायला घेऊया. रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य मी मापासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ह्याच्यावरती तीळ लावून घ्यायचं आहे आणि हे तीळ तेलात सुटू नये म्हणून पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे. आता एका वाटीच्या साहाय्याने आपण पुऱ्या कट करून घ्यायच्यात. आपण छोट्या-छोट्या पुऱ्या पण लाटू शकतो किंवा थापू शकतो. पण असं केल्यानं एकसारख्या पुऱ्या होतील आपल्या आणि पटपट पण होतील. पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळायला घ्यायच्या आहेत. हा जो मधला भाग आहे ना, तो सुद्धा मी तळून घेते. माझ्या मुलाला खूप आवडते. पण तो स्टार शेपची पुरी. इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे. पुऱ्या तळायला सोडायच्यात. मध्यम आचेवरती आपण पुऱ्या दोन्ही बाजूनी एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया. ह्या पुऱ्या 15 दिवस पण अशाच टिकतात. अगदी खुसखुशीत राहतात शेवटपर्यंत. म्हणजे तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.